श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले, हे राजन, भगवान श्रीकृष्णांचा परमप्रिय असणारा मित्र आणि साक्षात बृहस्पतींचा शिष्य असणारा उद्धव हा अत्यंत लाडका होता. एक दिवस भगवंताने त्याला जवळ बोलवून घेतले आणि म्हणाले, हे उद्धवा, तू आता वृंदावनामध्ये जा, गोकुळामध्ये जा. तेथे जाऊन माझ्या मातापित्यांना आनंदित कर आणि माझा विरह झाल्यामुळे ज्या गोपी दुःखी झालेल्या आहेत त्यांना माझा निरोप सांगून त्यांचं दुःख दूर कर, त्या साऱ्यांचं सांत्वन कर. गोपींचं मन आणि त्यांचे प्राण नित्य माझ्यामध्येच लागून राहिलेले असतात. त्यांचं जीवन, त्यांचं सर्वस्व, त्यांचं आयुष्य मीच काही आहे. त्यांनी माझ्यासाठी आपला पती, आपले पुत्र, आपलं घरदार सारं सोडलेलं आहे. मनाने त्यांनी मलाच आपला प्रियतम आत्मा मानलेला आहे. त्यांनी माझ्यासाठी लौकिक आणि पारलौकिक सारं काही कर्म आणि धर्मही सोडून दिलेले आहेत आणि म्हणून त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी उद्धवा मी घेतलेली आहे. त्या माझ्या परमप्रियतम असणाऱ्या, अत्यंत प्रिय असणाऱ्या सख्यांना मी येथे सोडून आल्यामुळे विरहामुळे त्यांची व्याकुळता वाढत चाललेली आहे. त्या दिवसेंदिवस क्षीण होत चाललेल्या आहेत. केवळ मी कधीतरी येईन आणि त्यांना पुन्हा भेटेन या एकाच आशेवर त्या कसे बसे आपले प्राण तग धरून आहेत. भगवंतानी असं म्हटल्यावर उद्धवाने भगवंताचा निरोप घेतला. रथावर स्वार होऊन उत्तम अशा सुवर्ण रथावर आरूढ होऊन उद्धव नंदबाबांच्या गोकुळाकडे निघाला. संध्याकाळच्या वेळेला नंदांच्या व्रजभूमीमध्ये गोकुळामध्ये उद्धव पोहोचला. त्यावेळेला रानातून परत येणाऱ्या गाईगुरांच्या खुरांमुळे उडालेली धूळ सगळीकडे विखुरलेली होती. सारा आसमंत त्या धुलीकणांनी माखला होता आणि म्हणून याचा संपूर्ण रथ आणि संपूर्ण उद्धवसुद्धा त्या व्रजभूमीच्या धुळीने माखला गेला. गाई वासरांच्या आवाजाने, हंबरण्याने गोकुळ शोभून दिसत होते. गुराख्यांच्या हातामध्ये वेणू होत्या. भगवंताकडून ते वेणुवादन शिकले होते. त्यामुळे आपापल्या गायी चारत असताना तिथले गोप गोपिका, तिथली बालके बासरी वाजवून त्या गायी गुरांना धुंद नादामध्ये आनंदित करत असत. त्यांनी वाजवलेल्या वेणूचे स्वर आसमंतात घुमले होते. गाई गुरांच्या मागून येणारे गोप गोपिका बलराम श्रीकृष्णांच्या मंगलमय चरित्राचं गायन करत होते, नृत्य करत होते. आनंदाने ते आपल्या घरी परतत होते. आपल्या परमप्रिय असणाऱ्या प्रियतम भगवान श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव हा आपल्याला भेटायला आला हे पाहून सारेजण अतिशय आनंदित झाले, प्रसन्न झाले.
नंदबाबांनी त्यांना आलिंगन दिलं आणि जणू काही गोपाळ कृष्णच आपल्याला भेटायला आला आहे असं समजून त्याचा सन्मान केला, त्याचं पूजन केलं, त्याला पंचपक्वान्नाचं भोजन दिलं. आरामामध्ये तो पलंगावर जेव्हा पहुडला तेव्हा नंदबाबांनी त्याचे पाय वगैरे चेपून दिले आणि प्रवासाने आलेला शीण दूर केला. नंदबाबांनी त्यांना क्षेम कुशल विचारलं. मथुरेमध्ये सारेजण कुशल आहेत ना? आमचा प्रिय मित्र वसुदेव कसा आहे? आता त्याची तुरुंगातून सुटका झाल्यामुळे तो अत्यंत आनंदात असेल ना? उद्धवा, श्रीकृष्णांना आमची आठवण येते का रे? इथे त्याची आई आहे, मी आहे, त्याच्या आवडत्या गोपिका आहेत, इथे गोप गोपिका आहेत, त्याचे बालमित्र आहेत, सवंगडी आहेत. गोकुळामधलं प्रत्येक कण न कण त्याची आठवण काढतायत. इथली झाडं, इथल्या लता वेली, इथले दगड धोंडे, माती वाळू, इथला यमुनेचा किनारा, इथल्या बागा, इथली वनं, इथले प्राणी पक्षी, आमच्या गाई वासरं, सारे भगवंताची आठवण काढतायत. पण त्यांना आमची आठवण येते का रे? उद्धवा, अगदी खरंच सांग रे, त्याला आमची कधी आठवण येते का? देवांच्या महान कार्यासाठी ते येथे अवतरलेले आहेत आणि तेच भगवान श्रीकृष्ण आहेत, परमात्मा परमेश्वर आहेत. हे मला माहिती आहे, हे मी जाणतो, कारण आमच्या कुलगुरूंनी गर्गाचार्यांनीच मला तसं सांगितलं होतं. नंद आणि यशोदा आणि इतर गोप गोपिकांचं श्रीकृष्णाबद्दल असणारं हे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव अत्यंत आनंदित झाला. तो त्या सर्वांना उद्देशून म्हणाला, हे मान्यवर, भगवंतावर प्रेम करणारे प्रेमी हो, चराचराचे गुरु असणाऱ्या नारायणांबद्दल, त्या परमात्मा परमेश्वराबद्दल, भगवान श्रीकृष्णाबद्दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे, म्हणूनच आपण सारे अत्यंत भाग्यवान आहात, यात संशय नाही. जे सर्वांचेच आत्मा आहेत आणि या सर्व जगाचं परमकारण आहेत, ते नारायणच दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी मनुष्य शरीर धारण करून अवतार घेऊन येथे प्रगट झाले आहेत. भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसामध्ये येथे येतील आणि आपल्या सर्वांना भेट देऊन आनंदित करतील. हे भाग्यशाली माता पित्यांनो, तुम्ही अजिबात खेद करू नका. तुम्ही श्रीकृष्णांना सतत आपल्या जवळच अनुभवाल. तुम्हाला जरी ते दिसत नसले तरी त्यांना तुम्ही दिसताच आहात, कारण ते तुमच्या हृदयामध्ये सतत विराजमान असतात. आपल्या या शरीराला, आपल्या या देहाला चालवणारे परमात्मा परमेश्वर तेच आहेत. ते आपल्याला सोडून कुठेही दूर गेलेले नसून 24 तास सदैव ते आपल्या जवळच असतात. त्यांना कोणी मित्र नाही, त्यांना कोणी शत्रू नाही, त्यांना कोणी प्रिय नाही, त्यांना कोणी अप्रिय नाही. सर्वांमध्ये समभाव पाहतात, समदृष्टीने पाहतात. त्यांना कोणीही उत्तम नाही, त्यांना कोणीही अधम नाही. अहो, एवढंच काय, त्यांच्याशी शत्रुत्व करणारा सुद्धा त्यांचा शत्रू नाही. त्यांना कोणी माता पिता नाही, त्यांना कोणी पत्नी पुत्र नाही, त्यांना कोणी आपला नाही, त्यांना कोणी परका नाही.
त्यांना देहही नाही, त्यांना जन्मही नाही आणि त्यांना मृत्यूही नाही. अशा या परमात्मा परमेश्वराला या लोकामध्ये कोणतंच कर्तव्य नसतं, तरीसुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी लीला करतात. देव असून सुद्धा मानव रूप धारण करतात. अनेक शरीरे, अनेक योनी धारण करून ते अवतार घेतात. ते अजन्मा असून सुद्धा अवतारित होतात. गुणांपासून अलिप्त असून सुद्धा 3 गुणांना धारण करून ते या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश करतात. भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नसून ते साऱ्या जगताचे प्राणप्रिय आत्मा आहेत, परमात्मा आहेत. ते साऱ्या जगताचे पुत्र आहेत, पिता आहेत, माता आहेत, स्वामी आहेत. तेच सर्वांचं बालक आहेत आणि तेच सर्वांचे गुरु आहेत. तेच सर्वांचे शिष्य आहेत. आपण त्यांच्याशी कोणतंही नातं जोडू शकतो. अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही की जी भगवंतापासून वेगळी आहे. भगवंतापासून कुठलीच गोष्ट वास्तविक पाहता सत्य नाही. हे सारं जगत असत्य आहे, मिथ्या आहे, खोटं आहे. एक भगवंतच तेवढा सत्य आहे. तो निर्गुण निराकार जरी असला तरी सगुण साकार रूपे धारण करून या जगामध्ये अनंत योनीमध्ये अनंत अवतार धारण करून अनंत रूपे घेतो. अनंत नामाने तो प्रगट होतो. अशा त्यांच्या रात्रभर भगवंताविषयीच्या सुरस गप्पा सुरू होत्या. भगवंताविषयीचे एक एक प्रसंग आठवून आठवून एकमेकांना ते सांगत होते. मथुरेमध्ये श्रीकृष्णाने कसा कंसाचा वध केला, कंस, चाणूर, मुष्टिक यांना कसं मारलं, कुवलया पीड नावाचा महाबलाढ्य हत्ती कसा संपवला, त्या धोब्याला एका फटक्यात कसा आडवा केला, कुब्जेला कसं रूप सौंदर्य बहाल केलं, या सर्व गोष्टी उद्धव त्यांना सांगत होता. आणि व्रजभूमीमध्ये गोकुळामध्ये भगवंताने कशा कशा लीला केल्या, पुतना मावशीचा वध कसा केला, अनेक राक्षसांना कसं मारलं, वादळातून आगीतून भगवंतानी कसं वाचवलं, यमुना नदीचं विषारी झालेलं पाणी ज्या कालिया नावाच्या सापामुळे हे विष पसरलं होतं, त्या कालियाचं मर्दन कसं केलं. भगवंतानी आपल्या एका छोट्याशा करंगळीवर 7 दिवसपर्यंत गोवर्धन पर्वत कसा उचलून धरला आणि इंद्र क्रोधित झाल्यामुळे मुसळधार पावसापासून साऱ्या गोकुळाचं कसं रक्षण केलं, या सर्व कहाण्या नंद बाबा, यशोदा आणि इतर गोप गोपिका उद्धवाला सांगत होते. रास क्रीडेचा विषय निघाला आणि साऱ्या गोपिका लज्जित झाल्या. त्यांचे चेहरे लालेलाल झाले, त्या गोऱ्या मोऱ्या झाल्या. कोजागिरी पौर्णिमेची ती रात्र म्हणजे गोपींच्या आयुष्यातला तो अनमोल ठेवा होता. भगवंतानी स्वतः रास क्रीडा करून त्यांच्या साऱ्या मनोकामना पूर्ण केल्या होत्या. त्या साऱ्यांनी भगवंताला आपला पती मानलं होतं आणि त्याने सुद्धा सर्वांना पती सुख देऊन त्या रात्री सर्वांच्या मनोकामना पूर्ण केल्या होत्या. या साऱ्या प्रसंगाची आठवण होऊन त्या गोपिका रोमांचित झाल्या, प्रफुल्लित झाल्या.
त्यांच्या अंगावर रोमांच आले, त्यांचा कंठ दाटून आला. भगवंताविषयी त्यांना पुढे काही बोलवेना. अशा प्रकारे रात्रभर त्यांच्या गप्पा सुरू होत्या. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आणि नंदबाबांच्या घरासमोर हा कुणाचा रथ आलेला आहे असं कुतूहलाने बाकीच्या गोपिकांना जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा त्या देखील पुन्हा चौकशी करण्यासाठी नंदबाबा यशोदेकडे आल्या. आता हा अक्रूर पुन्हा का आला आणि आता कुणाला तो घेऊन जाणार असा संशय त्यांच्या मनामध्ये आल्या. आणि म्हणून त्या साऱ्या जणी उत्सुकतेने नंद यशोदेजवळ चौकशी करू लागल्या. तेव्हा त्यांना असं समजलं की भगवंताचा परमशिष्य असणारा, त्यांचा परममित्र असणारा उद्धव भगवंताचा निरोप घेऊन साऱ्या गोपिकांना सांगण्यासाठी आलेला आहे. ही बातमी कळताच गावभर साऱ्या जणी उत्सुकतेने उद्धवाची भेट घेण्यासाठी आवरून तेथे जमा झाल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय.